दिनांक 9 ऑगस्ट रोजी अकोले शहरात आदिवासी दिनाच्या निमित्तानं मोठी गर्दी पाहायला मिळाली। महाराष्ट्रातील सर्वात मोठा आदिवासी दिन अकोले शहरात साजरा झालाय। कला, नृत्य व बँडच्या तालावर युवा वर्ग मोठ्या प्रमाणात नाचताना दिसून आलाय। आदिवासी दिनात सर्व राजकीय सामाजिक पक्ष नेते यांनी आदिवासी दिन उत्साहाने साजरा केलाय। या आदिवासी दिनाचं समाजातील अनेक घटकांचे योगदान लाभलंय। आदिवासी दिनाला हजेरी लावल्याबद्दल उपस्थित नागरिक, पोलीस प्रशासन, नगर पंचायत, महावितरण व इतर समाजातील मान्यवरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल युवा नेते मारुती मेंगाळ व युवा नेते सतीशदादा भांगरे यांनी आभार व्यक्त केले आहेत। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण देशभरामध्ये, राज्यामध्ये, देशाच्या बाहेर आदिवासी बांधवांकडून अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव, हा सण दिमागदार सोहळ्यामध्ये साजरा झाला। महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्वच तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा सण, उत्सव अत्यंत आनंदामध्ये साजरा केला। खरं तर काल नागपंचमीचा एक पवित्र अशा प्रकारचा सण होता, तो एका बाजूला साजरा झाला आणि आमच्या आदिवासी बांधवांचा हा पण जागतिक आदिवासी दिन हा एक सण आहे। या भूमिकेतून, या भावनेतून अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये राज्यभर, देशभर, सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये साजरा झाला। काल अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा हा सण अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न झाला। खरं तर अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्मभूमी असल्यामुळे या तालुक्यामध्ये हा उत्सव अत्यंत मोठ्या ताकदीने या ठिकाणी संपन्न झाला। हजारो आदिवासी बांधव चारी बाजून अकोलेमध्ये दाखल झाले होते। एक प्रचंड मोठं वादळ आदिवासी बांधवांचं अकोले नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालं होतं। अत्यंत शिस्तीत, अत्यंत समंजसपणाने, अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव अकोलेमध्ये या ठिकाणी संपन्न झाला। हजारो आदिवासी बांधवांनी यामध्ये सहभागी घेतला, त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांचं मी मनापासून आभार मानतो। आणि खरं तर पोलीस प्रशासनाने देखील सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवला, त्यामुळे कोणत्या प्रकारचा अनुचित अशा प्रकारचा प्रकार आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडला नाही, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो। आपल्या तालुक्यातील प्रिंट मीडिया असेल, चॅनल असतील, या सर्वांनी या जागतिक आदिवासी दिनाला एक चांगल्या प्रकारचं प्रसिद्धी दिल्याबद्दल त्यांचं देखील मी आभार मानतो। आदिवासी आणि बिगर आदिवासी सर्व धर्म समभाव या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला अकोला तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं। काल नुसता आदिवासी बांधवांचा झेंडा नाही, परंतु लाल, पिवळा, निळा, भगवा हे सगळे झेंडे एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं वादळ आपण अकोलेकरांनी काल पाहिलं। सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सव एक चांगल्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल एक चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या अकोले तालुक्यामध्ये एक निर्माण झाले आणि म्हणून असंच वातावरण आपण भविष्य काळामध्ये सर्वजण ठेवू, सर्वजण एकत्र येऊन सर्वांचे सण उत्सव शिस्तीत, शांतते पद्धतीने आपण या ठिकाणी साजरे करू। परत एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो। पुढील वर्षी देखील सुद्धा हा उत्सव, हा सण साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आपण सर्वांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आवाहन या निमित्तानं करतो। थांबतो। धन्यवाद। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। काल आदिवासी दिनानिमित्त आदिवासी नृत्य, कला, जागतिक आदिवासी संस्कृती याची जोपासना केली। ज्या कार्यक्रमाचा कुठलेही गालबोट न लागता कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार केला, त्याबद्दल पोलीस प्रशासन, नगर पंचायत, महसूल प्रशासन सर्वांचं आभार। असाच आपण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जोरात आणि दिमागात चांगला कार्य करूया। धन्यवाद। आदिवासी दिनानिमित्त अपवाद वगळता सामाजिक संस्कृती, नृत्य व जल्लोष करत आदिवासी दिन साजरा झालाय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।